आता जेव्हा मध्यपूर्व आणि परिसरातील देशामध्ये जो तणावपूर्वक वातावरण निर्मित झालेलं आहे, त्याच्यानंतर माननीय CM ऑफिसमधून जो सूचना आला होता आणि माननीय SDMA राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीमधून जो सूचना आला होता, त्याप्रमाणे मी पूर्ण जिल्हा स्तरावरचा जेव्हा आढावा घेतला आणि जेव्हा माहिती आमच्याकडे जो पोहोचलेला आहे, आतापर्यंत बीडच्या 21 लोक या मिडल ईस्टमध्ये अडकल्याच्या सूचना होत्या इनिशियली. त्यापैकी 8 लोक हे कामानिमित्त गेलेला होता आणि 13 लोक हे पर्यटक होता आणि 8 लोक जो कामानिमित्ताने त्या ठिकाणी आहे तो परत येणार नाही आहे. पण सर्व ठिकाणी आमचे 21च्या 21 लोक सेफमध्ये आहे. आमच्या डिस्ट्रिक्ट डिसास्टर मॅनेजमेंट ऑफिसर स्वतः त्यांच्यासोबत संपर्कमध्ये आहे. उर्वरित 13 लोक जो परत यायचे आहे पर्यटक, त्यापैकी ऑलरेडी 5 लोक पोहोचलेला आहे परत भारतात आणि उर्वरित 8 पैकी आमच्या 3 लोकांच्या तिकीट बुकिंग ऑलरेडी कन्फर्म्ड आहे आणि उर्वरित 5 लोकांच्या तिकीट बुकिंगच्या प्रक्रिया चालू आहे. मला सर्व बीड नागरिकांना मला आव्हान आहे की तुमचा कोणी नातेवाईक असेल, बीडचे इतर कोणी त्या ठिकाणी असेल तर तुम्ही जिल्हा प्रशासनाला तुम्ही अपडेट करावा, आमच्या टोल फ्री नंबरमध्ये संपर्क करावा आणि सर्वजण आता आमच्या माहितीप्रमाणे सेफ आहे आणि तुम्हाला जिल्हा प्रशासनाच्या वतीने कुठलाही मदत पाहिजे असेल आम्ही SDMA मार्फत आणि महाराष्ट्र शासनमार्फत त्याच्या माहिती पाठवून तो करू शकतो. इंधनाच्या शॉर्टेजबाबत ज्या ज्या अफवा आहेत त्यामध्ये विश्वास ठेवू नका. आम्ही सर्व सप्लायर्ससोबत, सर्व पेट्रोलियम सप्लायर्ससोबत आज सकाळी ज्याप्रमाणे लोकांचा आमच्याकडे क्वेरीज आला होता, सर्व पेट्रोलियम सप्लायर्ससोबत आमचा एक मीटिंग झालेला आहे. त्यांच्या सर्वांच्या माहिती असं आहे की त्यामध्ये कुठलाही प्रकारचा शॉर्टेज नाही आहे, त्यांच्याकडे ऑलरेडी स्टॉक उपलब्ध आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना मला आव्हान आहे की तुम्ही कुठलाही अफवामध्ये विश्वास ठेवू नका. प्रॉपर स्टोरेज आणि कुठलाही शॉर्टेज नाही होणार आहे त्याच्या सूचना आम्ही संबंधित सप्लायर्सला ऑलरेडी दिलेला आहे. सर, जिल्ह्यात नाही, तसे कुठलाही प्रकारच्या प्रकरण आमच्या समोर आला असं 100% कारवाई करणारच आहे. आम्ही खूप चांगल्या पद्धतीने आमच्या सिस्टम या कोपीमुक्त अभियानासाठी सेट केलेला आहे. CCTV असेल आणि झूम या दोन्हीचा वापर आम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करूनच आम्ही करत आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थीला मला विनंती आहे, तुम्ही चांगल्या पद्धतीने परीक्षा दिला पाहिजे. कुठलाही गैरवापर आणि गैरप्रकार तुम्ही क्लासरूममध्ये करू नका. सर, कॉपीमुक्त शासनाकडून, कारण बहुतेक आपण 12वीचे जर विद्यालय बघितलं तर त्या ठिकाणी अनुपस्थिती असते, बहुतेक विद्यार्थी ट्युशनला असतात. मग अशा परिस्थितीत ते देखील सुधारण्यासाठी काही उपाययोजना करणार का? मला असं वाटतं की ज्याप्रमाणे आमच्याकडून भरपूर विद्यार्थीचं सुद्धा आता असं विनंती आलेलं आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीने कोपीमुक्त अभियान करत आहेत, त्याप्रमाणे तुम्ही गुणवत्तामध्ये सुद्धा फोकस करायचं आहे. म्हणून 100% आपण जो FLN म्हणजे बेसिकली आपण फाउंडेशनल न्यूमरसी आणि लिटरसी म्हणतात, त्याचा चांगल्या पद्धतीने वापर आणि विद्यार्थीच्या गुणवत्ता चांगल्या करण्यासाठी सर्व संस्थेला आणि सर्व शाळेला आम्ही सूचना देणार आहे. ओके, थँक्यू.